जय गुरु. नमस्ते. नमस्ते. जय गुरु. नमस्कार. नमस्कार. जय गुरुदेव. जय गुरु. नमस्कार सर. जय गुरु. जय गुरु. एक अर्धा मिनिट वाट बघतो आणि मग आपण सुरुवात करू. आठ लोक आता आलेले आहेत. मी थोडा वेळ अजून बघतो कारण की काल 17 लोक होती. म्हणजे मी धरून असणार. ठीक आहे, 1 मिनिट होऊन गेले, आपण सुरुवात करायला हरकत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बऱ्याच लोकांनी म्हणजे किती लोकांनी अजून अ, प्रवेशचं परीक्षा शुल्क अजून भरलेलं नाहीये? मी नाही भरलेलं सर. बर, ठीक आहे. निशिगंधाताई साठे, ओके. अजून कोण आहे? मी आणि रुपाली, आम्ही दोघांनी अजून भरलं नाहीये. बर. आणि तुम्हाला युपीआय पेमेंट करता येतं का हो, कपिलजी? आम्हाला येतं. हो, आम्हाला हा, येतं करता. मग ठीक आहे. म्हणजे मग तुम्हाला दिलीपजींचा जो युपीआय कोड आहे तो त्यांनी टाकलेलाच आहे, दिलीप चौसाळकरांनी. हो, बरोबर. हा, त्याला तुम्ही प्रत्येकी म्हणजे तुमचे आणि रुपालीजींचे असे म्हणून 100 200 पाठवून द्या. बरोबर, उद्या सकाळी पाठवतो. अगदी. आणि त्या ट्रान्झॅक्शनचा फोटो पण घ्यायचा आहे युपीआय कम्प्लीट झाल्याचा, आणि तो अपलोड करायचा आहे गुगल फॉर्म मध्ये, तुम्ही जर नीट बघितलं असाल तर. हो हो, आणि पाहिलं मी ते. हा, आणि तुमची स्वाक्षरीचा देखील फोटो अपलोड करायचा आहे. बरोबर. ठीक आहे. आणि निशिगंधाताई, मी तुम्हाला दिलीपजींचे बँक अकाउंट पाठवले SBI चे. SBI चे? हो, तुम्ही नीट बघा तुमचा हे नाही, दिलीप. पण ते हा, इथून पाठवता येतील ना? हो, येतील. इथून पाठवता येतील. तुम्हाला बेनिफिशियरी म्हणून तुमचं अकाउंट कुठेशी आहे? माझं इथल्या बँकेत आहे. नाही, मग तुम्हाला इथनं नाही पाठवता येणार, कारण की तुम्ही रुपी मध्ये ट्रान्झॅक्शन नाही करू शकत. हो, नाही ना, म्हणूनच मी काल त्यांना विचारलं होतं की म्हटलं NRI ने काय करायचं. आम्हाला असं वाटलं की तुमचं भारत म्हणजे NRI मधलंच एखादं खातं भारतात असेल. हो, पण काय झालंय ते माझं ऑनलाईन आता बँकिंग किती दिवसात केलं नाहीये, त्यामुळे आय एम नॉट शुअर की ते. बर, पण मग तुमच्यासाठी कोणी भरू शकेल का तुमचं भारतातलं? हो, किती पाठवायचे आहे तू साधारण? 100 रुपये आहेत. 100 रुपये. बर बर, मग मी बघते प्रयत्न करून. हा. हा, म्हणजे त्यांना सांगा, आणि मग नंतर तुमचं ऑनलाईन जेव्हा होईल त्यावेळेला तुम्ही त्या व्यक्तीला 100 रुपये देऊ शकता, हो हो, बरोबर? चालेल चालेल चालेल. हा, कारण की ती तुमच्या नात्यातलीच असेल तर तुम्ही 100 रुपये आज नाही, 6 महिन्यांनी दिले तरी हो हरकत हो नाही. हो, चालेल चालेल. 100 रुपये पाठवायचे आहेत का? हो. 200. ओके. निशिगंधाताई, मी देऊन टाकू तुमच्या नावाने नको जमत नको असेल नको, तर? मी करते, माझ्या नातेवाईकांना सांगते कोणाला तरी. धन्यवाद. ओके, चालेल आम्ही चालेल. आम्ही 200 पाठवले, 200. 200, नाही, 100 सॉरी, नाही. 200 आहेत बरं का, 200 आहेत, सॉरी. मी हा, मला मी 200 ऐकल्यासारखं वाटलं 200 होतं 200 काल. आहेत, सॉरी. हा मी हा. 100 सांगितले, नाही, 200 पाहिजेत ते. नाही, ठीक आहे ठीक आहे. नाही, मी माझ्या बायकोसाठी काल 100 रुपये भरले, पण ती गीता शिकते सरांकडेच, भगवद्गीता, त्याचे 100 रुपये मी पाठवले, त्यामुळे माझ्या डोक्यात 100 रुपये आहेत. बरं बरं, हरकत नाही. नाही, नाही, आपले मी आपले 200 रुपये सांगते. आहेत. प्रवेश ची शुल्क 200 रुपये आहेत. चालेल चालेल. हा, चला, ठीक आहे. ठीक आहे. आपण टोटल आज 15 लोक आहोत आणि आपण आता सुरुवात करूया. झाली 15 तरी झाली आज. हो हो. तेवढी महत्वाचं आणि आहे. आपण अभ्यासामध्ये
ह्या स्लाइडवर होतो, 97वी स्लाइड मला आठवते. ठीक आहे. तर पहिल्यापासून कोण छायाताई आल्यात आपल्या? नाहीयेत. ठीक आहे. मग लताताई कुलकर्णी. अल्फाबेटिकली आहेत, लताताई आहेत, आलेली आहे. हो. लता आलेले आहेत. मी हा आली आहे. हा लताताई पहिलं वाक्य घ्या. 9व्या अभ्यास का? 9 अभ्यास 9 शब्द आहेत ते. हो बरोबर आहे, शब्द आहेत. आपल्याला खाली पहिलं शब्दांच्या सहाय्याने नवीन संस्कृत वाक्य बनवा. तर आपण बरं. गृहात पर्यंत माझ्या मते आलो होतो. आणि माझ्या तर म्हणजे शेवट छायाताई कवड्यांनाच आपण सांगितलं होतं की मी घरातून हो हो, गेले. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, त्या प्रयत्न हो करत हो. होते आणि त्यांचं बरोबर येत होतं. तर मग आता दशवादन समये. दशवादन समय 10 वाजायचे 10 असतात. वाजता. हा मग 10 वाजता तुम्हाला काय वाक्य बनवता येईल? 10 वाजता तुम्ही नेहमी काय करता? हम्म. अहम हा दशवादन समये हम्म पूजा करोति. पूजाम करोमी. पूजां करोमि. आता पूजाम करोमी म्हणण्यापेक्षा पूजयामी. पूजयामि. मी करू 10 वाजता पूजते म्हणजे देवाला पूजते. करोसी म्हणायचं ना. नाही, अहम करोमी आहे ना. पूजा करते, हा मी करते ना, अहम करोमी अहम करोमी. करोमि. किंवा अहम करो पूजयामी. पूजयामि. पूजयामि ठीक आहे. हा मग अहम अहम दशवादन दशवादनं समये समये. पूजायामि. पूजायामि. हा पूजयामी. पूजयामी. पूजयामि. आता काय करा, अगदी सोपं वाक्य करायचं असेल तर अहम हं. दशवादन समये जलम पिबामी. पिबामि. मी 10 वाजता पाणी वाजता पिते. पाणी. औषध घेते तरी म्हणा ना. हा ठीक आहे, पाणी पिते. तुमची ठरलेली चहा वेळ असेल दर 2 चहा तासांनी 1 पिते. ग्लास पाणी प्यायचं. चहा पिते. हा मग चहा हा, म्हणायचं असेल तर अहम हं. कषाय पे, दशवादन समये चायम. कषाय पेय, चायम. चायम चायम कषाय पेय चायम. नाही, नाही, चायम. चायमला चाय. चायमच आहे, हो संस्कृतवाल्यांनी हो. घेतलेलं आहे. कारण की चहा हा पूर्वी नव्हता, तो ब्रिटिशांनी आणलेला आहे. त्यामुळे चायम पिब. हा पिबामी. पिब ये म्हणायचं का? नाही, पिबामी. पिबामी. मी हा असल्यामुळे मी. हा बरोबर आहे ना. पिबामी, हो पिबावह, पिबामह, पिबसी, पिबथः, पिबथ, पिबती, हो. पिबतः, पिबंती. उत्तम पुरुषातलं पहिलं. बरोबर. राजश्रीताई फडणवीस 6वं घ्या. 11 वादने. त्वं विद्यालयात् 11 वादने आगच्छसि. बरोबर, फंटॅस्टिक. खूपच छान, खूप छान केलं राजश्रीताई. नंतर आहेत अपर्णाताई. ग्रामम किंवा नगरम. कुठलाही वापरा, दोन्हीपैकी एक कुठलाही शब्द वापरा. हो हो. तौ सायंकाले ग्रामं गच्छतः. बर ठीक आहे. तुम्ही 6 तौ ते मधलं तौ केलं का? ठीक आहे. हो, मुद्दामून केलं कारण तेच मग होतं ना, अहम त्वम म्हणून. हरकत नाही, वेगळं सुरुवातीला तुम्ही ते. म्हणलं तरी हरकत काही नाहीये आत्ता. हा, म्हणजे पण ते ठीक आहे, फारच. तोंडात सवय व्हायला म्हणून, म्हणजे हो लाईक येस, हो वाचायला येस. सवय व्हायला. पण 100% बरोबर केलं. थँक्यू. हा आपण आता नंतर माधवीताई दळवी. आपण पुढच्या स्लाइड वर जातोय. हा ताई, दादा परत एकदा हे सांगता का, यांनी ग्रामम नगरमचं कसं केलं ते? हा, तर त्यांनी काय केलं, नाही नगरम त्यांनी वापरलाच नाही, त्यांनी ग्रामम वापरला अपर्णाताईंनी. हम्म, हम्म. अपर्णाताई तुम्हीच समजावून सांगा बघू वर्गाला. हो, तौ म्हणजे ह्याच्यातलं द्वितीय पुरुषातलं मी वापरलं नाही. 6 तौ ते मधलं तौ वापरलं. ते दोघं अशा अर्थी संध्याकाळी
ग्रामम गच्छतः, कारण त्याच्यामध्ये प्रत्यय तह हा येणार म्हणून तह वापरला. बरोबर. गच्छामि, गच्छावह, गच्छामः, गच्छसि, गच्छथः, गच्छसि गच्छथः गच्छथ, गच्छथ, गच्छति गच्छति, गच्छतः गच्छतः, गच्छन्ति. गच्छत, हा गच्छतः तर गच्छन्ति, हा तर त्यांनी गच्छतः वापरला. बरोबर आहे, बरोबर. प्रथम पुरुषामधला द्विवचन जे आहे ते आपण त्यांनी वापरलं होतं. कर्ता हा द्विवचनातला हा वापरला, द्विवचनात होता. हा म्हणजे आणि ते मी दोघं. मगाशी द्वितीय पुरुष म्हटलं, मला वाटतं ते चुकून म्हटलं. तृतीय तृतीय म्हणजे पुरुष तरी म्हणजे अगदी पूर्ण हा मराठीत बोलायचं तर तृतीय पुरुष, संस्कृत मध्ये तृतीय म्हणायचं तर प्रथम पुरुष. प्रथम पुरुष. हा हा ठीक आहे, हरकत नाही, पण वाक्य बरोबर होतं तुमचं. हा कोणी विचारलं होतं की परत एकदा सांगा, तर समजलंय का तुम्हाला आपण त्यांनी हो हो मी समजवलेलं? राजू. हो, कळलं कळलं. हा हा. पुढे आहेत माधवीताई दळवी. ग्रामात, नगरात, म्हणजे गावाहून. हा कुठलंही वापरा, मी नगरात वापरा. गावाहून मी गावाहून येते. सो अहम ग्रामात येतेला काय? बर, जातेला काय आहे? गच्छसी. गच्छ. गच्छति, मग येते आगच्छति. गच्छामि. आगच्छ, करेक्ट. ओके. अहम हम ग्रामात ग्रामात आगच्छति, आगच्छामि. आगच्छामि. आपलं उत्तम पुरुषाचं काय आहे? आपण आम्ही, आवह, आमः, सी, थह, थ, ती, तह, अंती. क्रियापदाला हे प्रत्यय लागतात, बरोबर. हम्म. म्हणून आगच्छला आगच्छामि झालं. आगच्छामि. ओके. हा 9. कोण आहेत आता पुढे आपल्याकडे? निशिगंधाताई साठे. हा. या अं, मानसी म्हणून कोण आहेत आणि अनुपमा कोण आहेत त्या येतच नाहीयेत. मला विचारायला पाहिजे. एक मिनिट, मी जरा खून करून ठेवतो आणि एकदा दिलीपजीं बरोबर चेक करतो की त्या तिकडे येत आहेत का. मी वाचू. हो, वाचा वाचा निशिगंधाताई. सोमवासरे म्हणजे सोमवारी. हम्म. अहम सोमवासरे अ, अ, महाविद्यालये गच्छामि. हो, किंवा फार सुंदर वाक्य जर बनवायचं झालं तर अहम सोमवासरे शंकरम पूजयामी. हा, तो झाला. शंकरम पूजयामी चालेल. नाही का, सोमवार हा हो, शंकराचा वार आहे. शंकराचा आहे. हो हो. छान बरं. केलं, छान केलं. सीमाताई सोनसळे पुढचं हो 10वं. हो. शनिवासरे, शनिवारी, शनिवासरे अवकाशः असति का भवती होईल? असतो, असती. असती चालेल ना? हो हो, असती बरोबर आहे. म्हणजे शनिवारी सुट्टी असते. आणि अर्धी सुट्टीला काय म्हटलं असतं? अल्प आता अवकाश पण आता अर्ध. आपण ते दूर ठेवू, फार कॉम्प्लिकेट नाही करायचं. आता सोपी सोपी वाक्य बोलायची पहिल्यांदा. चालेल. हा सर, हा बोला. कार्यालयः अवकाशः अस्ति असंही चालेल. म्हणजे तो कार्यालयः मध्ये घातला तर बरोबर होईल यांनी व्याकरण आता दृष्ट्या. बघा, कार्यालयाला सुट्टी असते. कार्यालय सुट्टी असतं का? नाही, चला, ते कार्यालयाला हा सुट्टी असते. सुट्टी द्वितीय. असते. हा. हा, म्हणून. आणि आता मी तुम्हाला शब्दांच्या विभक्त्या द्वितीया वगैरे मध्ये जास्त जात नाहीये हो हो, ओके. म्हणून. ओके. पुढे कोणीच सीमाताई नंतर वैजयंतीताई जोशी. हो सर. एकवादनात परम म्हणजे हम्म. 1 वाजल्यानंतर. हा अहम एकवादनात परम भोजनम करोमि. बरोबर. तुम्ही आमच्यासारखे दिसतात 1 वाजता जेवणारे. कारण की बरेचसे लोक 11 वाजता जेवतात, 12 वाजता जेवतात. पण नाही, तुम्ही आम्ही 1 वाजता. आमच्यासारखे उशिरा जरा जेवणारे आहात. चांगली गोष्ट आहे. ब्रेकफास्ट होतो ना सर सकाळी. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, पुढे कोण आहेत? विद्याताई तेंडोलकर. 12वं. द्विवादनात परम
2 वाजल्यानंतर हा वयम द्विवादनात् परम शवासनम हम्म, ठीक आहे, करोमी. करोमि हा, किंवा विश्रामम करोमी. विश्रामम करोमि. हा, 2 वाजल्यानंतर मी विश्राम करते, झोपते. झोपते हे क्रियापद हो. नंतर येईल आपल्याला जरा, म्हणून पण ते मी घेत नाही, पण विश्राम करणं आपल्याला माहिती आहे. झालं, म्हणजे तुम्ही पेशव्यांच्या वंशामधले दिसतायत, दुपारी झोपणार म्हणजे. पुण्याचे नाही, पुणे. झोपत नाही. मी असं जोक करत असतो बरं का मध्ये आधी. पुणेरी पुणेरी खास. हा, आता मी पटते पुण्याचाच आहे त्याला. म्हणल्यावर करणारच ना. ठीक आहे. आतापर्यंत या धड्यामध्ये माझ्या एक लक्षात येतंय, पण तुम्ही क्रियापदांची रूप मात्र पाठ केलेली नाहीयेत बऱ्याच लोकांनी. हम्म. हम्म? मला हे जाणवतंय. आता तुम्हाला उद्याला याची सुट्टी आहे, गुढीपाडव्याची. आपल्या हिंदू लोकांसाठी खूप मोठा सण आहे हा. वर्षाची सुरुवात आहे, चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे. तर त्या दिवशी सगळ्यात जास्त अवघड आपल्याला आतापर्यंत जे जात आहे त्याची उजळणी घरी करायची आहे. ठीक आहे. मी आतापर्यंत काही शंका आहेत? आणि नाही नाही. नाही मी रेकॉर्डिंग जी टाकतोय ती किती लोक बघतात हो? आम्ही बघतो सर, मी बघते. मी बघते. मी बघते. हो, बघतो, मी वाचून बघते. पण काढतो. हा मी बघते. मी बघते. मी थोडं लिहून पण काढते. हा, मी अहम सगळ्यांना वाचून हेच लिहून म्हणेन की तुम्ही प्रिंट जोपर्यंत आउट लिहून. हाताखालनं हा प्रिंट हा. आउट वगैरे ठीक आहे, तुम्ही काढलात नाही काढलात तरी घरी जर का प्रिंटर नसेल तर नाही काढता येत आपल्याला बऱ्याच वेळेला. पण लिहायची मात्र सवय लिहायची. 100% लागतेच. तुम्ही जितका आळस कराल लिहायला तितके तुम्ही कच्चे कच्चे पडत राहाल. PDF तर सगळं लिहितो सर आम्ही. लिहिते म्हणजे मी लिहिते. चांगली गोष्ट आहे, बनवलीस. अत्यंत चांगली गोष्ट आहे. सर मी वहीच केली आहे मोठी. हा, रोज लिहिते. सगळ्यांनी वही करायची आहे. अगदी आपण शाळेत जातोय ना तसं करायचंय आता. परत आपल्याला संधी मिळालेली आहे लहान व्हायची. त्याशिवाय पर्यायच नाहीये. हा, करावीच लागते. आपली पिढी वही पेनाचीच आहे. अगदी बरोबर. हो. ठीक आहे, मग मी पुढच्या धड्याला जाऊ का का अजूनही तुम्हाला काही बाकी इतर शंका आहेत? नाही नाही नाही, पुढचा धडा. बर, ठीक आहे. ठीक आहे, आता आपण 9वा धडा करतोय, नवमः पाठः. ठीक आहे. बघा आता पहिल्यांदा काय आहे? गृहम म्हणजे घर, आणि याच्याशी संबंधित आता खालची वाक्य आहेत. ठीक आहे. पहिल्यांदा आहेत कल्पनाताई उबाळे. त्वम कुत्र गच्छसी? तू कोठे जातोस? बरोबर. नंतर कोण आहे आपल्याकडे? कपिलजी अपशंकर. अहम गृहम गच्छामि. मी घरी जातो. बरोबर. पुढे रुपालीताई. मम गृहं समीपे एव अस्ति. माझे घर जवळच आहे. बरोबर आहे. हा जो एव आहे ना तो च आहे, च. हां. ठीक आहे. हो. आणि ऍक्च्युअली आपण म्हणतो माझं घर याच्या समीप आहे, त्याच्या समीप आहे असं आपण म्हणत असतो, बरोबर? तर हां. आता तुम्ही जर का इथे नीट बघितलं तर समीपे म्हणजे थोडक्यात सप्तमी विभक्ती वापरलेली आहे. म्हणजे माझं घर जवळच्यात आहे असा थोडासा अर्थ होतो तो, कारण की ही सप्तमी विभक्ती आहे, समीपे. मग इथे आपल्याला कशाच्या तरी जवळ आहे असं करायचं असेल तर मम गृहम, हा, त्याला पण म्हणजे मंदिर असेल तर मंदिराच्या जवळ, मंदिराच्या जवळ तर मंदिरस्य समीपे. मंदिरस्य समीपे. हां.
लक्षात चा आलं? असल्यामुळे हा बरोबर. हा, ठीक आहे. पण आता आपण कॉम्प्लिकेट नको करायला. पहिल्यांदा आधी हो ठीक सोपं आहे. सोपं सोपं आपल्याला महत्वाचं काय, मी कर्ता बरोबर करणार आणि मी क्रियापदाचं योग्य क्रियापद. रूप वापरणार. हम्म. यामध्ये माझी चूक होता कामा नये. हे आपलं ध्येय आहे. हम्म. पुढचं विशाखाताई केळकर. तर सर एकच मिनिट हा. मला इथे गृहम कळलं नाही, म्हणजे गृहम का आलं असेल? ऍक्च्युली मला देखील ते त्यावेळेला लक्षात आलेलं नव्हतं. कदाचित ही हम्म. टायपोग्राफिकल पण असू शकेल. नाही, एक मिनिट. गृहम. मम गृहम हम्म. समीपे एव अस्ति, म्हणजे माझं घर जवळच आहे. म्हणजे घर हा हम्म. वाक्यातला कर्ता आहे या ठिकाणी, नपुस आणि हा म्हणून तो प्रथमा एकवचन मध्ये आहे. हा गृहम मध्ये गृह हा नपुसकलिंगी शब्द आहे. गृहम. नपुंसकलिंगी आहे. हा हा. हो हो. हा, ओके. म्हणून तो प्रथमा एकवचनामधला आहे. गृहम गृहे गृहाने. बरोबर. हा हा, ते बरोबर. नपुंसकलिंगी आहे हे बरोबर लक्षात नाही. हा, म्हणून आहे इथे, कारण की वाक्यात हम्म. क्रियापदे असती आणि कर्ता आहे गृहम, हम्म. आणि गृहमचं विशेषण आहे मम, माझे. हम्म. माझे. हा. कारण की ते विशेषच्या बद्दल जास्त माहिती सांगते. बरोबर आहे. विशेषणाचं काम असते की हो विशेषच्या हो. बद्दल जास्तीची माहिती सांगणे. हम्म. हा, कोण होतं? विशाखाताई केळकर होत्या. तस्य तस्य द्वारं विशालम् अस्ति. हा, त्याचा दरवाजा मोठा आहे. बरोबर आहे. तस्य म्हणजे त्याचा. आता हे द्वारम हे तुम्ही म्हणालात की हा, मराठीमध्ये दरवाजा आहे, पण हा संस्कृतमध्ये स्त्रीलिंगी द्वारम झालं. नाही. द्वारम हे संस्कृतमध्ये नपुंसकलिंगी आहे. ते दार, नपुंसकलिंग. ते दार ते आठवते दार. का? आपण पण म्हणतो त्याचे दार मोठे आहे. पण मग हे तस्य कसं काय, मग ते त्याचं त्याचे ना, त्याचे. ते ते दार. ओके, घराचे दार म्हणून हा, तस्य. तस्य षष्ठी द्वार. आहे, षष्ठी आहे. तस्य तस्य द्वारम. म्हणजे षष्ठी. त्याचे दार मोठे आहे. हा, आणि हे तुम्हाला पुढे पुढे जसं तुम्ही जाल ना, तसं जर लक्षात येईल. सर्वनाम आपण जेव्हा शिकू ना, तो, ती, ते, आणि ते चालवायला आपण जेव्हा शिकू ना, त्यावेळेला हे कळणार आहे तुम्हाला. पण आता तुम्हाला तस्य म्हणजे त्याचं एवढं जरी लक्षात आलं तरी खूप झालं. त्याचं आणि दार मोठं आहे. आणि मग ते जर म्हणजे नपुंसकलिंग ऐवजी जर पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी शब्द आला तरी मग तसंच राहतं का ते? हा, आता मग ते अ, ती वगैरे असं होईल, आणि मग त्याचं जे षष्ठी आहे ते येईल. ओके. तस्या, ताभ्याम, वगैरे असं ते सगळे चालतात. ठीक आहे. ओके. हा, आत्ता आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट प्लीज करू नका. आत्ता तुम्ही एक कुठलं तरी लिंग घ्या, त्याच्याशी स्टिक टू इट, आणि आपल्याला इथे मी बघतोय की भर स्त्रीलिंगावर न देता पुल्लिंगावरच, पुल्लिंगी कर्त्यावर दिलेला आहे. ठीक आहे. पुढे कोण होतं? सुकेशाताई क्षीरसागर. द्वारस्य पुरस्तात् उद्यानम् अस्ति. बरोबर, दरवाजाच्या समोर बगीचा आहे. बरोबर आहे. उद्यान आहे, बगीचा आहे, काही म्हणा, हम्म. किंवा बाग आहे म्हणा, हरकत नाही. आता छायाताई कवाडे. हा, हा, करा. अनुवाद करा मराठीत. ऐकूच नाही येते. त्या बोलतायत, मला ऐकू येत आहे. बरोबर, बरोबर आहे. माझ्या घरात माझी आई, वडील आणि भाऊ राहतात. बरोबर केलं तुम्ही छायाताई. लताताई बघा, घ्या पुढचं वाक्य. अहम मम गृहे निवसामि. हा, मी माझ्या घरात राहते.
बरोबर आहे. पुढे कोण करेल? राजश्रीताई फडणीस. अहम मम गृहे सुखेन. मी माझ्या घरी सुखाने राहते. तो एक हा, शब्द आहे. खूप महत्वाचं आहे हा वाक्य. निवसामी आहे ते. निवसामी. हा, अहम मम गृहे निवसामी. मी माझ्या घरात सुखाने. हा जो ने आहे ना तो सुखेन ही तृतीया विभक्ती आहे. येईल आपल्याला पुढे येईल. पण हे छान वाक्य तुम्ही सांगितलं. पुढे जायचं आपण. चला, अपर्णाताई बर्वे. अपर्णाताई तुम्ही म्यूट आहात. हो हो हो. तव गृहम कुत्र अस्ति. हा, तुझे घर कोठे आहे? करेक्ट. पुढचं 10वं कोण आहे? माधवीताई दळवी. मम गृहं नगरात बहिः अस्ति. माझे घर गावाच्या बाहेर आहे. हा मम गृहं नगरात बहिः अस्ति. हा, आता जरी मराठीमध्ये तुम्ही गावाच्या बाहेर असं जरी म्हणलं, म्हणजे षष्ठी वापरली, चाचीचे चेचाची, तरी नगरात तर नगरापासून बाहेर आहे. मम गृहं नगरापासून बाहेर आहे. हा, त्यामुळे तुम्ही भाषांतर जेव्हा पुढे पुढे जशी तुम्हाला सगळ्या विभक्त्या लक्षात यायला लागतील ना, तेव्हा अगदी काटेकोर आपण तसंच भाषांतर करायचंय. माझे घर नगरापासून बाहेर आहे. ओके. कारण की पंचमीच्या विभक्त्या मी काय सांगितलं होत्या? ऊन, हून, पासून. बरोबर आहे. किंवा जेव्हा आपण तुलना करतो, माझ्यापेक्षा तू उंच आहेस, तेव्हा देखील पंचमी वापरली जाते. पुढे शिकाल तुम्ही हे. हा, पण आता या घडीला तुम्ही माझे घर गावाच्या बाहेर आहेत म्हणलं तरी त्याच्यात चूक होणार नाहीये. बघा, हिंदीवाल्यांनी बरोबर केलेलं आहे वाक्य. मेरा घर शहर से बाहर है. शहर से, शहराहून, शहरापासून या अर्थी. आणि म्हणून मी म्हणतो की कायम लक्षात ठेवा, हिंदी ही जास्त जवळ आहे संस्कृतला. निशिगंधाताई. हा, अतीव सुंदरम मम गृहम. माझे घर अतिशय सुंदर आहे. बरोबर. माझे घर खूप सुंदर आहे, फार सुंदर आहे. पुढे कोण आहे? सीमाताई सोनसळे. हो हो. उद्यानात बही. हा उद्यानात बही. हा वाक्य करायचं. हा, उद्यानाबाहेर काय होऊ शकेल? मराठी वाक्यच आधी सुचत नाही. उद्यानाच्या बाहेर. हा, उद्यानाबाहेर. बर, मराठीत मी तुम्हाला वाक्य सांगतो. हा. उद्यानाच्या बाहेर वटवृक्ष आहे. उद्यानात बही वटवृक्षः अस्ति. हा, बघा, बही ही म्हणायचं बर का. आता हा जो विसर्ग असतो ना, तेव्हा त्याच्या अलीकडे जो स्वर येतो ना, त्या तो स्वर तो जो ह असतो त्याच्यामध्ये मिसळून जातो. म्हणजे ब ही इकारांत आहे, म्हणून ब ही असा उच्चार होतो. बही ही. हा, बही ही. हा, आणि वट वृक्ष. आता ह का झालं? तर वृक्ष अकारांत आहे, अ आहे त्याच्यात. बरोबर.
म्हणून वृक्ष झालं. पुढे हो. विद्यालयात बहिः. मीच करू. नाही, पुढचं कोण आहे आता? अं, इथेही येते. वैजयंतीताई जोशी. रोल नंबर काय तुमचा सांगा? 11. बरोबर, घ्या. विद्यालयात बहिः हा म्हणजे विद्यालयाच्या बाहेर. हा विद्यालयात बहिः मंदिरम अस्ति. सुंदर. मंदिरम अस्ति. पण मंदिर आहे. विद्यालय हेच एक मंदिर नाही का? असत नाही का? मंदिर आहे. बरोबर आहे. विद्येचं मंदिर. हो, हो. बर, मी आपलं जोक केला बरं का. पण तुला पण इथे दुकान जर असेल म्हणायचं असेल की मुलं आहेत, विद्यालयाच्या बाहेर मुलं आहेत, तर हा विद्यालयात बहिः मुलाला काय म्हणायचं? मुलं बालकाः बालकाः अस्ति. संती. संती अनेक वचन आहे आणि तृतीय पुरुष मराठी मध्ये, आणि संस्कृत मध्ये प्रथम पुरुष बहुवचन मध्ये आपण बोलतोय. हो, ओके. मग अस्मि, स्वः, स्मा, असि, स्थ, स्त, अस्ति, स्ता, अस्ति, स्ता, सन्ति. विद्यालयात बहिः बालकम बालकाः सन्ति. मला अनेक बालकाः वचन बोलायचं होतं ना, म्हणून मी बालकाः म्हणलं, नाहीतर बालकः अस्ति. ओके. बालकः अस्ति. हा, म्हणजे हा मुलगा बहुतेक शाळा बुडवणारा दिसतोय. विद्यालयाच्या बाहेर. हा, कारण की मुलांनी विद्यालयात पाहिजे ना. बर, हा ठीक आहे. पुढचं कोण घेत आहे? विद्याताई तेंडुलकर. पुरस्तात् हा गृहस्य पुरस्तात् यानं स्थानम् अस्ति. ग्रहस्य पुरस्तात् यानम म्हणजे गाडी, वाहन स्थळ. स्थानकम हा अस्ति. ठीक आहे, बरोबर आहे. बरोबर केलं आणि चांगलं वाक्य केलं विद्याताई. माधुरीताई कुलकर्णी आल्यात. माधुरीताई. कल्पनाताई उबाळे. हो सर. निवसती, निवससी. निवससी म्हणजे राहतो किंवा राहते. सह मुंबई नगरे निवससी. आता सह होईल का? हा, तो निवससी. मुंबई नगरात राहतो. निवससी कशामध्ये होईल बघा? निवसती. नाही, आपल्याला निवससी वापरायला सांगितलंय, निवसती नाही वापरायला सांगितलं. अच्छा, तू सह. नाही सर, मला नाही समजत आहे. त्वम निवससि. त्वम ना. ओके. अहम त्वम आवाम मुंबई. वयम त्वम युवाम यूयम सहा तौ ते. त्यातला त्वम वापरायचंय, कारण की त्वम निवससी. मध्यम ओके. पुरुष एक वचन आपण आहे ना क्रियापदाचं. येस येस येस. म्हणजे मग कर्ता पण आपला मध्यम पुरुष मधलाच पाहिजे. ओके, मग हे बरोबर आहे ना? त्वम मुंबई नगरी निवससी. हो, अगदी बरोबर आहे. ओके सर. अगदी बरोबर आहे. हा, पुढचं कोण घेणार आहेत? कपिलजी. अस्ति म्हणजे आहे. आहे. मला सांगा, रामः. आता अस्ति हे कुठलं रूप आहे हो? पहिलं मला सांगा. नाही माहिती. मला पुरुष सांगा आणि मला वचन सांगा. नाही माहिती, शिकतोय अजून मी, कारण माझं अच्छा, शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं. तुम्ही त्याच्यामुळे इंग्लिश मध्ये मराठी सांगा व्याकरण आता. कधी त्याच्यामध्ये मराठी व्याकरण नाही शिकलो कधी. हा, बर बर बर.
ठीक आहे. असे किती लोक आहेत की जे इंग्लिश मध्येच फक्त ग्रामर शिकलेले आहेत? बर. पण तुमची मातृभाषा मराठीच आहे? हो, मातृभाषा मराठी आहे आणि हा म्हणजे त्याच्यामुळे आता प्रयत्नपूर्वक व्याकरण शिकण्याचा प्रयत्न चाललाय. बर 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 ठीक आहे. हे बघा, अस्ति हे प्रथम पुरुषामधलं एकवचनी क्रियापदाचं रूप आहे. म्हणजे तो आहे. सह बालकः अस्ति, म्हणजे तो मुलगा आहे. आपल्याकडे 4 मिनिटं उरली आहेत, त्यामुळे आपण पटकिनी संपवायचंय. रुपालीजी? पण असं असी. वाक्य करू शकेन मी, रामः विद्यालये अस्ति. हो, राम विद्यालयात आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर वाक्य केलं कपिलजी. रुपालीजी घ्या पुढचं. असी. त्वम विद्यावान असी. हो, जरूर, अगदी बरोबर वाक्य आहे. अस्मी म्हणजे मी. विशाखाताई केळकर? हा, आता मी घरात म्हणायला पाहिजे, म्हणजे गृहे. अहम गृहे अस्मि. गृहे सप्तमी विभक्ती येईल ती. मी घरात आहे, त इया तइया सप्तमीचे प्रत्यय आहेत ना. हा, पुढे कोण घेत आहे? सुकेशाताई क्षीरसागर. निवसती. निवसती, तो राहतो. बरोबर. हा, स गृहम निवसती. बरोबर आहे, तो घरात राहतो. पुढे इथे गृहम होणार का गृहे होणार? गृहे जास्त बरोबर होईल. हा, सहगृहे निवसती ना? निवसती. हा, कारण की एखादी जी वास्तू असते त्याच्या आत आपण राहतो, म्हणून गृहे. त्यांनी नगराच्या बाहेर असं म्हणायचं, गावाच्या बाहेर, तर मग नगरात बहिः निवसती. ओके. निवसती किंवा सहनिवसती, तो गावाच्या बाहेर राहतो. ठीक आहे, चालेल. पुढचं कोण आहे? छायाताई कवाडे. निवससी करा बघू. हा, बोला ताई, बरोबर तुम्ही करताय. वाक्य पूर्ण करा आणि थोडं मोठ्या आवाजात बोला. ताई? हा, मला ऐकू येतंय, पण तुम्ही वाक्य पूर्ण नाही करत आहात. त्वम कस्य म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? तू कोठे राहतो? मग कुत्र. त्वम कुत्र निवससी, तू कुठे राहतोस? हा, बाकी तुम्ही क्रियापद बरोबर वापरलं, नंतर कर्ता पण बरोबर वापरला. हा, कुत्र म्हणजे कुठे. चला पुढे. लताताई, आपल्याकडे 1च मिनिट उरलंय, पण आपल्याला संपवायचंय. निवसामी, मी राहतो. हा, अहम निवसामी. हा, पण कुठे काहीतरी सांगायला पाहिजे ना. आम मंदिरे निवसामी. मंदिरे निवसामी. ठीक आहे, तुम्ही कदाचित देवाचे पुजारी असाल, म्हणून तुम्ही म्हणतात की मी मंदिरात राहतो. नाही, मला असं म्हणायचं होतं, मी जवळ राहते, म्हणजे कोणाच्या तरी असं. हा, मग निवसामी. मग कसं म्हणायला लागेल? अहम मंदिरस्य समीपे निवसामी. मंदिराजवळ राहते. हा, मंदिराच्या समीप राहतो. सर, आणि भारतात म्हणायचं असेल तर? भारतवर्षे. भारतवर्ष. हा, मी भारतात राहतो.